एक थोडक्यात भविष्यातील वाटचाल विशद करण्याचा प्रयत्न केला। अर्थात माझी वाटचाल शैक्षणिक म्हटली तर B.एड झाल्यानंतर मी सुरुवातीला थोडासा वेळ घेणार आहे आज, कारण मी पुणे जिल्ह्याचाच आहे हे सगळ्यांना आवर्जून सांगणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये माझी नोकरी झालेली आहे। B.एड झाल्यानंतर मी सुरुवातीला जालना जिल्ह्यामध्ये काही महिने सर्व्हिस केली, जिल्हा परिषदेचीच होती। त्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेमध्ये 13 महिने सर्व्हिस केली। त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा नोकरीला लागलो। त्यावेळेस आम्ही तरुण होतो, विभागीय निवड परीक्षा असायची आणि त्यानंतर तरुण मंडळी जिथं सांगायची नाही रमलो तर पुढची परीक्षा द्यायची, पुढच्या जिल्ह्यात जायचं। थोडक्यात असं सत्र होतं आणि धुळे जिल्हा परिषदेमध्ये वडील नोकरी निमित्तानं होते आणि मग त्या ठिकाणी आम्ही परीक्षा दिली, निवड तिथं झाली। दुर्दैवाने धुळे जिल्हा परिषदेचं नंदुरबार जिल्हा परिषद अशी विभागणी झाली आणि मग नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 9.5 वर्ष कामकाज केल्यानंतर मी माझ्या मूळ जिल्ह्यामध्ये, वडिलांचं दुःखद निधन झालं आणि त्या निमित्तानं मग पुणे जिल्ह्यामध्ये, त्याआधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जिल्हा बदली करून आलो। तर अशा प्रकारे हा माझा एक शैक्षणिक प्रवास झालेला आहे। साधारण 12 गावचं पाणी पिलेला मी आहे। तर अशा प्रकारे एक शैक्षणिक वाटचाल आहे, संघटनात्मक कामकाज आहे। आता या ठिकाणी आपल्या राज्याचे कोषाध्यक्ष आहेत, नंदुरबार जिल्ह्याचेच आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या खांद्याला खांद्या लावून सुद्धा मी पदवीधर संघटनेमध्येच काम केलेले आहे।